त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते. आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला. आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो व्हिडिओ होता प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा. तो व्हिडिओ त्याने लंडनमधनं केलेला होता. पण हा प्रेम बिऱ्हाडे जो आहे तो आहे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नावाच्या एका तालुक्यातला. या प्रेमची नोकरी होती लंडनमध्ये. तो नोकरी करत होता. पण त्याची ही नोकरी पुण्यातल्या एका कॉलेजमुळे गेलीये, ती त्याने गमावलीये असा दावा तो या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आणि त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. खरं तर 2-4 दिवसापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे. 2-4 दिवसापूर्वी त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता आणि पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजचं त्याने नाव घेतलं होतं की ज्या कॉलेजमुळे त्याला ही नोकरी गमवावी लागलेली आहे. हा व्हिडिओ खरं तर आम्हाला यापूर्वीच 2-3 दिवस आधीच करायचा होता. पण महाविद्यालयाची बाजू जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण एका नामांकित महाविद्यालयावर त्याने आरोप केलेले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाची बाजू काय आहे, त्यांचं काय स्पष्टीकरण आहे, हे आल्याशिवाय हा व्हिडिओ करायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं. आणि अखेर आता या महाविद्यालयाची बाजू आलेली आहे. त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ. लंडनहून जय भीम सगळ्यांना. माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभोय. ते आयडी कार्ड परत करायला चाललोय. का तर म्हणजे नोकरी गेली. कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे. या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का. त्या कॉलेजने सांगितलं नाही. आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते. मग यावेळेस तिने का नाही सांगितलं? कारण नकोय ना, आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला. हे फक्त आयडी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती. हे माझ्या परिवाराचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजाचा, सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता. मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली. मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे. जय भीम. हाच तो प्रेम बिऱ्हाडेचा व्हिडिओ आहे जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आणि हा व्हिडिओ असा तुफान व्हायरल झाल्यानंतर या महाविद्यालयावर जोरदार टीका करण्यात आली. काल अगदी या महाविद्यालयावर आंदोलन म्हणजे मोर्चे घेऊन सुद्धा गेले. काही लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा केली आणि एकूणच महाविद्यालयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पण सोबतच प्रेम बिऱ्हाडे या तरुणावर सुद्धा टीका केली गेली की त्यांनी कसा जातीचा आधार घेतलाय, जातीचं भांडवल करत तो आता पुढे मुद्दा उपस्थित करतोय, नोकरी गेली आहे आणि त्याला जातीचा कसा आधार देतोय, असे एक ना अनेक आरोप या प्रेम बिऱ्हाडेवर सुद्धा करण्यात आले. त्यामुळे त्याने पुन्हा एक व्हिडिओ केला ज्या व्हिडिओमध्ये त्याने दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेम बिऱ्हाडेने हा जो नवा पुन्हा एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये त्याने काही कागदपत्र सुद्धा समोर आणलेली आहेत. तो काय नक्की म्हणतोय पुन्हा एकदा बघा. जय भीम. ही व्हिडिओ खास मी सर्व गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव, इथल्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत, अरे काय कायम जात करत बसतो, जय भीम करत बसतो, प्रूफ असेल, टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल. आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू आणि मुद्दामून केलेल्यामध्ये काय फरक असतो. माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत, डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करते मी. त्या मॅडमचं नाव होतं, माझ्या एचओडीचं नाव होतं लॉली दास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम. सरदेसाई मॅडम होते व्हाईस प्रिन्सिपल, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या. मी मॅडमांना कॉल केले, भरपूर कॉल केले, मेसेज केले. एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी, सांगितलं तुझ्या एचओडीशी बोल म्हणे, इथं फोन नाही करायचा म्हणे. म्हटलं ठीक आहे मॅडम. परत एचओडीला फोन केला, लॉली दास यांना. मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय आहे तुझं, तुझी कास्ट कोणती म्हणे. म्हटलं कास्टचा काय संबंध. डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे, मग तुला उत्तर देतं म्हणे मी. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मला बोलली ऍज पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. म्हटलं मॅडम रिकमेंड नाही करायचंय, त्यांना सांगायचंय, कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला 2020 ते 2023 तुमच्या कॉलेजला शिकायला होतो. मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं. पुन्हा मी मॅडमांना विनंती केली
की मॅडम असं करू नका, माझा करिअरचा प्रश्न आहे, मी भीक नव्हतो मागत, मी माझा अधिकार मागत होतो. स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील, नाहीतर मग तू ह्या मॅडमांना फोन कर 10:30 वाजता सकाळी. मी तुमच्याकडचे 10:30 तर माझ्या लंडनचे 4:30 मी फोन केला उठून पहाटे, काय रिप्लाय नाही. मॅडम मला म्हणतात तू असा होता, तू इनसिन्सिअर होता, तू इरेग्युलर होता, तू यायचा नाही. मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो, मी कसं यायचो नाही, आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं? पास केलं तर केलं, तुम्ही मला युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशनच्या टायमाला रिकमेंड का केलं? ते 2 लेटर दिले. हे बघा, हे ते लेटर आहे, 1, 2 सही शिक्का प्रिन्सिपलचा, व्हाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा. इतके सारे आरोप प्रेमने या महाविद्यालयावर केल्यानंतर आता महाविद्यालयाचं सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे. एक पत्रक त्यांनी काढलेलं आहे, ज्या पत्रकामध्ये आता महाविद्यालयाच्या ज्या प्राचार्य आहे डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी नक्की काय म्हटलेलं आहे त्या पत्रकात ते मी तुम्हाला जसंच्या तसं वाचून दाखवते. त्यांनी असं म्हटलंय की प्रेमवर्धन नरोत्तम बिराडे यांनी छळ, बदनामी आणि सोशल मीडियाचा जाणून बुजून गैरवापर केलेला आहे. त्यांना जून 2020 मध्ये बीबीए प्रोग्राममध्ये प्रवेश मिळाला होता आणि जानेवारी 2024 मध्ये ते उत्तीर्ण सुद्धा झाले होते. पण सदर व्यक्ती सोशल मीडियावर सतत खोटी आणि दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक विधानं पोस्ट करत आहे, ज्यामुळे महाविद्यालय आणि त्यांचे कर्मचारी आणि प्राचार्य जे आहेत त्यांची प्रतिमा मलिन होते. खराब करण्याचा तो प्रयत्न प्रेमच्या माध्यमातून होतोय. आणि या विद्यार्थ्याने माझे प्राचार्य म्हणून काम सुरू होण्यापूर्वी त्याचे शिक्षण पूर्ण केले होते, त्यामुळे मी त्याला कधीही वैयक्तिकरित्या ओळखलेलं नाही किंवा शिकवलेलं सुद्धा नाही, असं ज्या डॉक्टर निवेदिता एकबोटे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे. पण त्यासोबतच त्यांनी हे पण म्हटलंय पुढे की या विद्यार्थ्याला यापूर्वीच महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं 3 शिफारस पत्र आणि 1 बोनाफाईड प्रमाणपत्र दिलेलं आहे, ज्यामुळे त्याच्या सर्व कायदेशीर शैक्षणिक कागदपत्रांच्या आवश्यकता पूर्ण झालेल्या आहेत. अलीकडे त्याने पुन्हा एकदा महाविद्यालयाशी संपर्क साधला आणि माझ्या स्वाक्षरीनं रोजगाराच्या उद्देशानं शिक्षण संदर्भ जारी करण्याची मागणी केली. विद्यार्थी असताना त्याच्या, आता बघा हे जे निवेदिता एकबोटे यांनी जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच प्रेमने आरोप केलेला आहे. निवेदिता एकबोटे यांनी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की विद्यार्थी असताना त्याच्या असमाधानकारक वर्तन आणि शिस्तभंगाच्या नोंदी लक्षात घेऊन आणि संस्थात्मक धोरणानुसार महाविद्यालयाने पुढील कोणतीही शिफारस किंवा संदर्भ पत्र जारी न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये कबूल केलेलं आहे निवेदिता एकबोटे यांनी की आम्ही त्याला ते संदर्भ पत्र, रेफरन्स लेटर ज्याला आपण म्हणतो, ते लेटर आपण दिलेलं नाही. असा निर्णय महाविद्यालयानं का घेतला तर त्याची वर्तणूक चांगली नव्हती असं त्या म्हणतायत. पण मग प्रेम बिराडेने हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे, जर माझी वर्तणूक चांगली नव्हती असं तुम्ही आता म्हणताय तर मला यापूर्वी महाविद्यालयाकडनं जे रेकमेंड लेटर मिळालंय, म्हणजे रेकमेंडेशन मिळालेलं आहे, ते तुम्ही मग कशाच्या आधारावर दिलं, तेव्हा तुम्ही त्याला का आक्षेप घेतला नाही, असे मुद्दे या प्रेम बिराडेने उपस्थित केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाला दोन्हीही बाजू आहेत. या दोन्ही बाजू काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. या व्हिडिओबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.